इतका डेंजर आहे. काय ओरडत आहेत लोक, खतरनाक. आर्या करणार आहे ही राईड है ना. Oh yes, World Guinness Building. हॅलो फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आमचा होता सिंगापूरमधला थ्रिलिंग डे 3 आणि आम्ही निघालो होतो एका थ्रिलिंग लोकेशनवरती. पण त्यापूर्वी आधी आम्हाला इतक्या छान छान बिल्डिंग्स दिसल्या ना, अमेझिंग स्ट्रक्चर. आणि आम्ही आलो होतो सिंगापूरच्या प्रसिद्ध युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये. एक्साइटेड. कसलं स्ट्रक्चर आहे ते, पण कसले बनवलंय ना ते त्यांनी, खूपच सुंदर. एंट्री केल्या केल्या इतकं सुंदर सेटअप दिसलं ना. सगळे वेगवेगळे थीम झोन तिथे बघून एक्साइटमेंट तर आमची डबल झाली होती. खूप आम्ही तिथे फोटोज क्लिक केल्या, मज्जा आली तिथे. आम्ही एंट्री केली, आम्ही आमचं कूपन दाखवलं मोबाईलमध्ये. आमच्या पॅकेजमधनंच होतं हे. आम्हाला त्याच्यासाठी फार तिथे हे करायला लागलं नाही, लाईनमध्ये लागायला लागलं नाही. आणि अशा प्रकारे केली आम्ही एंट्री. आधी कुठे जावं काही सुचेच ना, पण आम्ही आधी गेल्या गेल्या गेलो ते म्हणजे ट्रान्सफॉर्मर राईडला. हा तर लहान मुलांचा एक मूवी आहे, मोठे पण बघतात. मी नाही बघितला तो, मला काय फार वाटलं नाही. पण आतमध्ये गेल्यावर बाप रे, तुम्ही जर युनिव्हर्सल स्टुडिओला गेलात तर ट्रान्सफॉर्मर राईड नक्की 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 करा. मुलांसाठी तर अमेझिंग आहे, थ्रिलिंग एक्सपिरियन्स. ही राईड करायचा मी आयुष्यात कधी विचारही करू शकत नाही रे बाबा. मला खूप भीती वाटते, पोटात गोळा येतो आणि नक्की मला उलटी होईल. आणि आय डोंट वॉन्ट टू दॅट. बाबा लुक, दिस इज सो डेंजरस. बघायलाच इतका डेंजर आहे. काय ओरडत आहेत लोक, खतरनाक. आर्या करणार आहे ही राईड है ना. त्यानंतर आम्ही आलो द ममी राईडसाठी. असं वाटलं आपण इजिप्तमध्ये चाललेलो आहे आणि तिथे मम्मीज अशा बनवलेल्या होत्या ना. खरोखरच आपण इजिप्त कंट्रीमध्ये आलो आणि तिथं असं वातावरण त्यांनी तयार केलेलं होतं. तसलं म्युझिक, तसं स्ट्रक्चर, भारी वाटलं होतं बाहेरून. गर्दी तर एवढी होती ना. बघा किती मोठ्या मोठ्या ह्या मूर्त्या, त्यासमोर आपण एवढूशे दिसतोय. आणि इथून आम्ही आतमध्ये गेलो. फोन आणि बॅग्स आतमध्ये अलाउन होते. नंतर आम्ही ते लॉकरमध्ये ठेवले होते. आम्हाला वाटलं असंच असेल की आपण जसं हॉरर शो असतात की इकडून भूत येतो, तिकडून भूत येतो, मम्मी येणार, असं हॉरर शो असेल. पण आतमध्ये गेल्यावर जे आमची खतरनाक लेवलचं झालंय, काय सांगू तुम्हाला मी शब्द. परत करायची आहे का ना बाबा. नेक्स्ट होतं जुरासिक पार्क. म्हटलं काय तिथे डायनासोर्स असतील आणि काय असणार आहे. तिथे त्यांनी आम्हाला रेनकोट घालायला दिले की तुमच्यावर पाणी उडेल म्हणून. पण जर तुम्ही गेलात तर रेनकोट नाही घेतलात तरीही चालेल. ही त्यांची स्ट्रॅटर्जी असते, काय असते माहिती नाही, बिझनेस स्टाईल. पण रेनकोट एवढं काय पाणी उडत नाही, थोडं पाणी स्प्रे होतं फक्त. त्यातनं असं नदीतनं बोट जाणार होती, थोडंसं इकडून तिकडून डायनासोर्स येतात. ओके राईड होती ही, पण तरी होती, मुलांसाठी ॲडव्हेंचरस होती, छान होती. त्यानंतर वेळ झाली होती जेवणाची. खूप भूक लागली होती. ऑर्डर केली आम्ही एक प्लेट. त्यामध्ये होते 2 पराठे, दाल मखनी आणि पनीर. पनीर तर इतकं गोड होतं, दाल मखनी ठीकठाक होती, पण हे पराठे इतके कडक होते की तुम्ही ते चावत नव्हते. आमच्या दीपक भाऊने हा एक बोल ऑर्डर केला होता.
तो 3,000चा होता आणि त्यातला ते फक्त एकच बाईट खाऊ शकले. सो सॅड ना. अशा प्रकारे आम्हा सगळ्यांना त्या दिवशी उपवास घडला, पण तरी आमची एक्साइटमेंट काही कमी झाली नव्हती आणि आम्ही हलवतो फेरी वर्ल्डमध्ये. आल्या आल्याच आमची विधी तर एवढी खुश झाली ना बघा, ती नाचायलाच लागली की मम्मा. हे तिने फक्त आतापर्यंत टीव्हीत आणि व्हिडिओजमध्येच बघितलेलं होतं. या मूवीची एक गंमत सांगते. हा 3D ॲनिमेटेड मूवी होता. आम्ही गॉगल्स लावलेले होते आणि त्या जसे ते कॅरेक्टर हलायचे तशी तशी आमची खुर्ची हलायची, खालनं वारा सुटायचा, असं वाटायचं आपल्या अंगावर पाणी उडते. जबरदस्त 3D इफेक्ट होता. या छोट्या मुलांच्या झुल्यामध्ये आम्हीही बसलो. आम्हाला वाटलं मोठ्यांना अलाऊ नसेल, पण आम्हाला जसं अलाऊ केलं आम्ही इतके खुश झालो ना. खूप मज्जा आली तिथे. असं खालीवर होतं तिथे, म्हणजे लहानपण झाल्यासारखं वाटत होतं आम्हाला. काय ओरडत होतो, काय किंचाळत होतो, बापरे, नाचत काय होतो, खूप मज्जा आली. त्यानंतर आम्हाला या झुल्यावर बसायचं होतं. ते एवढे अट्रॅक्टिव्ह होते ना, ते मीच बघा की ते कलर किती छान, एकदम पॉपिंग कलर्स होते. आणि फायनली आम्ही बसलो. बेसिकली हा पार्क जो आहे तो किड्स फ्रेंडली आहे, पण मोठ्यांनीही भरपूर मजा केली. बघू शकता तुम्ही. अमेझिंग एक्सपिरियन्स. पण लवकरच संपली ही राईड. अजून थोडा वेळ पाहिजे होती. परत बसलो असतो तर लाईन खूप लंबी होती, कारण खरंच खूप छान होती. नंतर तिथे काही आले कार्टून्स. मुलं काय खुश झालीत सांगू तुम्हाला. त्यांची एंट्री झाल्या झाल्या विधी, श्लोक, रियांश तर नाचायलाच लागले. त्यांच्याशी हात मिळवायचं, त्यांच्याशी डान्स करायचं. जबरदस्त खुश ते. विधीने तर फुल धमाल केली. प्रत्येक राईडवर, प्रत्येक स्टुडिओमध्ये तिने एन्जॉय केलं. आम्हाला वाटलं ती कशी चालेल, इतकं भरपूर चालायचं होतं, पण मुलांनी फार काही त्रास दिला नाही. छान चालली ती. भरपूर चालायला लागतं सिंगापूरमध्ये, खरं सांगते. भरपूर चालण्याची तयारी ठेवायची. जी लाईव्ह शो तर कमाल होते, कमाल. तिथले कलर्स, तिथले डान्सर्स, तिथले कॅरेक्टर्स, जबरदस्त. जे टीव्हीत बघत होती मुलं, ते आता खरोखर प्रत्यक्षामध्ये बघत होती. मुलांसोबत आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप ओरडत होतो आम्ही तिथे. या डान्सर्सनी तर कमाल केली बाबा. किती वेळ ते नाचत होते, नॉन स्टॉप. मस्त. बाहेर आल्यावर मुलांना एक छानशी कार दिसली आणि ते लगेच त्याचे सर्वे करायला गेलेत. हॉलिवूड. संध्याकाळ झाली होती, निघायची वेळ झाली होती. शरीर थकलं होतं, पण मन भरलं नव्हतं. जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नसेल आवडलं तर लाईक करा. आवडलं असेल तर कमेंट करा. आणि तुम्हाला माझा सिंगापूर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. स्टे ट्यून.